चला, आज आपण धनु राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असेल याचा एक थोडक्यात आढावा घेऊया. खरं तर हे वर्ष तुमच्याकडून थोडा संयम आणि शिस्त नक्कीच मागेल. पण घाबरू नका, कारण जून महिन्यानंतर चित्र पूर्णपणे बदलणार आहे. चला तर मग बघूया 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट आहे तुमचं करिअर आणि आर्थिक स्थिती. वर्षाच्या सुरुवातीला शनीच्या प्रभावामुळे कामात थोडे अडथळे येऊ शकतात आणि खर्चही वाढू शकतो. त्यामुळे मोठे निर्णय जरा थांबून घ्या. पण चांगली बातमी ही आहे की जूननंतर परिस्थिती सुधारेल. नोकरीत हळूहळू पण स्थिर वाढ दिसेल आणि गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातेसंबंध आणि आरोग्य. बघा, फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे बोलताना थोडी काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीतही सुरुवातीला थोडा मानसिक ताण आणि पोटाच्या तक्रारी जाणवतील. पण पुन्हा जून नंतर या दोन्ही गोष्टींमध्ये सुधारणा दिसेल. अविवाहितांसाठी तर विवाहयोग जुळून येण्याचीही शक्यता आहे. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर या वर्षाचा कानमंत्र अगदी सोपा आहे. घाई करू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बचतीवर लक्ष द्या. आणि हो, जून नंतर येणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. एक छोटासा उपाय म्हणजे श्री विष्णू मंदिरात दिवा लावणे आणि दर शनिवारी काळे तीळ दान करणे. यामुळे सकारात्मकता टिकून राहील. थोडक्यात सांगायचं तर 2026 ची सुरुवात जरी आव्हानात्मक असली तरी तुमचा संयम वर्षाच्या शेवटी तुम्हाला नक्कीच यशस्वी बनवेल.